नमस्कार. महा-एम-टी-बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षद हे आहेत. आपली ऑपरेशन सिंदूर ही जी दहशतवाद विरोधातली मोहीम आहे, त्या मोहिमेला प्रचंड यश मिळालेलं आहे आणि 10 तारखेच्या रात्री जो आपण हल्ला केला पाकिस्तानवरती, पाकिस्तानच्या 11 विमानतळांवरती आपण हल्ला केला एकाच वेळेला आणि त्या विमानतळांना पार उद्ध्वस्त करून टाकलं. तर तो हल्ला या युद्धात हे युद्ध म्हणण्यापेक्षा याला चकमक म्हणणं मी जास्ती प्रिफर करतो. कारण युद्ध म्हणून आपण भारताने हे युद्ध म्हणून डिक्लेअर सुद्धा केलं नाहीये. ही दहशतवाद विरोधाची कारवाई आहे असंच आपलं मत आहे. पाकिस्तानने सुद्धा याला युद्ध म्हटलेलं नाहीये. एक बडबड खूप केली, की तुम्ही सिंधू नदीचं पाणी थांबवलं, हा युद्धाचाच एक प्रकार आहे वगैरे, वगैरे. पण ऑफिशियली हे युद्ध नाहीये. तर या चकमकीमध्ये ज्या चकमकीचा टर्निंग पॉइंट जो आहे, की चकमकीमध्ये सवंड पारडं भारताच्या बाजूने जे झुकलं, त्याच्यामध्ये हे 11 विमानतळ जे आपण उद्ध्वस्त केले, ते फार महत्त्वाचं आहे. त्या 11 विमानतळांपैकी काही विमानतळाची माहिती पहिल्यांदा मला आपल्याला द्यायची आहे. सर्वात महत्त्वाचा विमानतळ होता मुशाफ विमानतळ. हा सरगोधा या ठिकाणी होता. सरगोधा या ठिकाणीचं वैशिष्ट्य असं आहे, की हे साधारण लाहोरच्या पूर्वेला आहे आणि पाकिस्तानचं सर्वात मोठं एअरफोर्सचं कॉन्सन्ट्रेशन सरगोधा इथे असतं. सरगोधाचा विमानतळ 65च्या लढाईमध्ये सुद्धा खूप गाजलेला होता. भारताने त्या विमानतळावरती इतके हल्ले तेव्हा केले, की पाकिस्तानला आपलं विमानतळ आणि आपलं विमान दल याचं रक्षण करण्याकरता तिथे बरीचशी आपली विमानं गुंतवून ठेवायला लागली. त्यामुळे भारताला इतर ठिकाणी आणखीन पाकिस्तानवरती हल्ला करणंही सोपं गेलं होतं. तर असा हा महत्त्वाचा विमानतळ आपल्या वैमानिकांनी आणि आपल्या मिसाईलने उडवून लावला. त्या विमानतळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे, की तिथे त्याच्या अगदीच जवळ किराणा हिल्स नावाची एक टेकडी आहे. किराणा टेकडी आपण त्याला म्हणू, कारण फार मोठा पर्वत नाही आहे तो. साधारण 75 किलोमीटरवरती आहे सरगोधापासनं. त्या टेकडीचं वैशिष्ट्य असं आहे, की त्या टेकडीच्या आतमध्ये भुयारं करून त्यांनी आपली अण्वस्त्र तिथे लपवली होती. केवळ तिथेच लपवली असं नाही, आणि काही ठिकाणी ठेवली, पण तिथे त्यांनी अण्वस्त्र लपवली होती. आणि भारताने त्या टेकडीवरती हल्ला केला असं मानलं जातं. हे भारताने मान्य केलेलं नाहीये. भारताच्या डी-जी-एम-ओना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते किंचितसे हसून म्हणले, की "कुठे किराणा हिल, तिथे काय ठेवलंय आम्हाला काही माहीत नाही." त्यावरूनच लोकांना कळलं, की बहुतेक भारतानेच ही कारवाई केली. तिथनं धूर निघाला. त्या टेकडीत जायला 8 दरवाजे होते त्या भुयारांमध्ये जायला. त्यातले 5 दरवाजे ते पार पार नष्ट झालेले आहेत आणि याचा परिणाम काय झाला ते जास्ती महत्त्वाचं आहे. याचा परिणाम असा म्हणता येतं, की पाकिस्तानमध्ये किरणोत्सर्गाचा प्रसार वाढलेला आहे. कसं असतं, अणुबॉम्ब कसा उडतो याचं अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं, तर किरणोत्सारी द्रव्य जे असतं, युरेनियम असतं, प्लुटोनियम असतं, त्या द्रव्याचे 2 अर्धगोल करतात आणि किरणोत्सारी द्रव्य अमुक एका वजनाच्या पलीकडे जर त्याचं वजन गेलं, तर ते आपोआपच फुटायला लागतं आणि त्याचा स्फोट होतो मुख्य म्हणजे. तर काय करतात, की समजा 10 किलो वजन त्याचं असलं, तर 5-5 किलोचे 2 अर्धगोल असतात आणि जेव्हा साधी स्फोटकं उडवली, की ते धारदिशी एकमेकांवर आपटतात. ते आपटले, की टोटल वजन 10 किलो होतं आणि अणुबॉम्बचा स्फोट होतो. ही साधारण अणुबॉम्बची रूपरेषा आहे. तर इथे जी अण्वस्त्र ठेवलेली होती, त्यांच्यात हे अर्धगोल वेगळे-वेगळे ठेवलेले होते. आता अण्वस्त्र जर फुटलं म्हणजे बॉम्ब पडून फुटलं, तर त्याचा स्फोट होत नाही. हे वेगळे-वेगळे झालेले तुकडे वेगळेच पडतात. पण ते तुकडे ओपन झाले, की त्यातनं किरणोत्सर्ग अतिशय जोराने, ज्याला रेडिएशन म्हणतात. पुष्कळच्या मराठी लोकांना किरणोत्सर्ग समजायचा नाही. रेडिएशन वाढायला लागतं. असं मानायला जागा आहे, की या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये रेडिएशन वाढलेलं आहे. रेडिएशन वाढलेलं हे कशावरून तुम्ही ठरवता? तर एक अमेरिकेचं प्रसिद्ध विमान आहे, बीचक्राफ्ट कंपनीचं B-350 AMS. AMS स्टँड्स फॉर एरियल मेजरिंग सिस्टीम. म्हणजे हवेत ते विमान फिरतं. लहानसं विमान आहे, त्याचा फोटोही आपण बघाल. ते विमान जर हवेमध्ये किती रेडिएशन आलंय त्याची मोजणी करतं. म्हणजे तुमचं हे रेडिएशन धोक्याच्या पातळीच्या वर गेलंय की काय त्याची आपल्याला जाणीव होते. म्हणून असं विमान. तर हे विमान पाकिस्तानमध्ये या हल्ल्याच्या नंतर लगेच बघण्यात आलेलं आहे. आणि पाकिस्तान सरकारने हे मान्य केलंय की हे विमान आमच्याकडे आलं. पाकिस्तान सरकार असं म्हणत नाही की आमच्या इथे अण्वस्त्र फुटली आहेत वगैरे. ते कुठलंच सरकार मान्य करणार नाही. भारत सरकार मान्य करणार नाही की आपण अण्वस्त्र फोडली आहेत. ही पद्धत असते. परंतु
तिथे असं झालंय आणि असं म्हटलं जातं, की 100 गावं तिथली पाकिस्तान सरकारने रिकामी केली आहेत. कारण लोकांनी तक्रारी करायला सुरुवात केली आहे. आम्हाला सर्दी, खोकला, नाकातनं रक्त पडणं, पोट खराब होणं आणि एकूण सगळे रेडिएशन सिकनेस ज्याला म्हणतात. म्हणजे हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब टाकल्यानंतर उरलेल्या लोकांना जे सगळे त्रास झाले होते, ते त्यांना व्हायला लागले. तेव्हा असं मानायला जागा आहे, की हे विमानही दिसलं, नंतर लोकांना त्रास होत आहेत. लोकांची गावं रिकामी केली. आणखी एक गोष्ट आहे, की इजिप्तमध्ये बोरॉन नावाचं जे मूलद्रव्य असतं, त्याची बरीच उपलब्धता आहे. नाईल नदी जिथे समुद्राला मिळते, त्या भागामध्ये बोरॉन खूप सापडतं. तर बोरॉन भरून एक विमान इजिप्तमधनं अमेरिकेने मागवलं. बोरॉन 10 हे त्या मूलद्रव्याचा आयसोटोप असतो. त्या बोरॉन 10नी रेडिएशन वाढलं तर ते शोषता येतं. हे हे नोन आहे. हे काही नवीन माहिती मी सांगत नाही तुम्हाला. पण या सगळ्याचा अर्थ असा, की पाकिस्तानला हा प्रॉब्लेम झालेला आणि हे झाल्या-झाल्या अमेरिकेने तातडीने भारताला सांगितलं, की युद्धविराम करणं आवश्यक आहे. भारताने सांगितलं, की युद्धविराम आम्ही केला तरी हे नंतर हल्ले चालू ठेवतात. तेव्हा त्यांनी आम्हाला विनंती केली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी विनंती केली आणि युद्धविराम म्हणण्यापेक्षा अ, शस्त्रबंदी म्हणू आपण त्याला. तर शस्त्रबंदी ही केलेली आहे. तरी पाकिस्तान कुरापती काढतंच, तर त्या कुरापतींना उत्तर कसं द्यायचं हे आपण पुढे सांगणारच आहोत. आता हा जसा एक विमानतळ त्यांनी नष्ट केला, तसा नूरखान विमानतळ जो आहे, ज्याला पूर्वी चकलाला विमानतळ म्हणायचे, जो रावळपिंडीपासून अगदी जवळ आहे. पाकिस्तानचे पहिले हवाई प्रमुख एअर मार्शल नूर खान यांच्या नावावरती त्या विमानतळाचं नाव ठेवलेलं आहे. तिथे पाकिस्तानचं एअरफोर्स सेंट्रल कमांड आणि लॉजिस्टिक्स सेंटर आहे. मग तिथून विमानं कुठे पाठवायची वगैरे ते ठरतं. कारण की अणुबॉम्ब असणं ही एक गोष्ट झाली. ती जर भारतावर टाकायचं झालं तर मिसाईल असतं किंवा विमान असतं. सहसा विमान वापरलं जातं म्हणजे ते प्रिसाइजली पाहिजे तिथे त्यांना टाकता येतं. मिसाईलपेक्षा विमानाचं प्रिसिजन जास्ती चांगलं असतं. तर F-16 विमानं याच्याकरता वापरली जातात. ती F-16 ही नूरखान एअरपोर्टवरती होती. तो नूरखान एअरपोर्ट ध्वस्त केलेला आहे. त्याच्यानंतर सक्कर येथे एक एअरपोर्ट आहे. सक्कर हे सिंधमधलं गाव आहे. त्या एअरपोर्टचं नाव बेनजीर भुट्टो एअरपोर्ट आहे. ती मेल्यानंतर तिचं नाव तिथे दिलं. तो सर्वात मोठा कराचीनंतरचा सर्वात मोठा एअरपोर्ट आहे सक्कर इथे. तो नष्ट केला. रहीम यार खान इथे आणखीन एक मोठा एअरपोर्ट आहे. त्याला शेख झायेद एअरपोर्ट म्हणतात, कारण शेख झायेदनी त्याला पैसे दिले होते तो बनवायला. तो नष्ट केला. मुरीद एअरपोर्ट चकवाल पंजाबातलं एक गाव आहे. तिथे मुरीद नावाचा एअरपोर्ट आहे. तिथे पाकिस्तानचा ड्रोन बेस आहे. आपल्या इथे सगळे जे ड्रोन पाठवत असतात ना, चिनी आणि तुर्कस्तानी बायरॅक्टर म्हणून आहे आणि चीनचा चेंगडू नावाचा ड्रोन आहे. ते सगळे तिथे स्टोअर्ड असतात. तिथे प्रचंड मोठा हल्ला केला. खूप मोठा हल्ला तिथे केलेला आहे. शहाबाज एअरपोर्ट जाकोबाबादला आहे. तिथे F-16 ठेवलेली असतात. त्या एअरपोर्टवरती हल्ला केला आहे. शहाबाज एअरपोर्ट जाकोबाबादला. रफिकी एअरपोर्ट जो सरफराज अहमद रफिकी नावाचा पाकिस्तानचा एक फार चांगला फायटर पायलट होता. त्याच्या नावाने त्या एअरपोर्टला ठेवलंय. तो नष्ट केलाय. भोलारी एअरपोर्ट तो 2017 सालीच बनलेला आहे. तिथे F-16, JF-17 हे चीनचं विमान आणि अशी सगळी अत्याधुनिक विमानं ठेवली. तो अत्याधुनिक एअरपोर्ट आहे. तोही नष्ट केला. खूप त्याच्यावरती बॉम्बिंग झालं आणि त्या एअरपोर्टची सगळी हालत झालेली आहे. तिथेच त्यांनी PL-15 मिसाईल जे चीनचं होतं, त्याचं सुद्धा स्टोरेज होतं. तेही नष्ट केलं. PL-15 मिसाईलची गोष्ट तर फारच क्लासिक आहे. त्यांचं मिसाईल भारताच्या एका शेतात पडलेलं आढळलं, ते फुटलंच नाही. म्हणजे चिनी माल जो असतो, चिनी मालाची गॅरंटी काय असते? चले तो चांद तक नहीं तो घर तक. तर हा घरापर्यंतही चालला नाही, शेतातच पडला आणि फुटलाही नाही. त्यामुळे चीनची प्रचंड नाचक्की झाली आहे. चीनने JF-17 नावाचं विमान पाकिस्तानला दिलं होतं. 5th जनरेशन फायटर असं त्याचं फार मोठं नामांकन केलं होतं. 5व्या श्रेणीचं फायटर विमान. भारताने त्यातली 3 पाडलेली आहेत. काहीही भारताचं नुकसान JF-17 करू शकलं नाही. चिनी ड्रोन करू शकले नाही. तुर्की ड्रोन जे बायरॅक्टर त्यांनी आणले होते ते करू शकले नाही. आणि आता त्या ड्रोनच्या साठ्यावरच भारतीय एअरपोर्टने हल्ला केला. त्यांना ते कुठेही थांबवता आलेलं नाहीये. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सरगोद्याला तर आपण मोठाच अटॅक केलाय. म्हटलं असं किराणा हिल्स मोडली, सरगोदा एअरपोर्ट मोडलंय. त्या एअरपोर्टच्या रनवेमध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे तिथनं F-16 उडवताच त्यांना येणार नाही काही दिवस तरी. ते रिपेअर करतील वगैरे गोष्ट वेगळी. ते रिपेअर केलं की आपण पुन्हा खड्डे पाडू. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. कारण पाकिस्तानमध्ये एअर डिफेन्स अस्तित्वातच नाहीये. हवाई संरक्षण व्यवस्था जी राडार वगैरे सगळी असते ती सगळी भारताने उद्ध्वस्त करून टाकली आहे. त्यामुळे कुठल्याही एअरपोर्टवरती केव्हाही जाऊन कितीही आपल्याला ठोकाठोकी करता येते. अशी आपली आता सध्या परिस्थिती आहे आणि पाकिस्तान अतिशय वाईट परिस्थिती आहे. कारण हे सगळं करायला पुन्हा पैसे पाहिजेत. असं म्हटलं गेलंय की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा उभे करायला $4 अब्ज पाहिजेत. आत्ता भीक मागून $1 अब्ज IMF कडनं त्यांनी आणले. त्यांच्याकडे जगायला पैसे नाहीये. रिपेअर कसले करतायत? अतिशय वाईट अवस्था आहे.
ती वाईट अवस्था कमी म्हणून बलूच आणि TTPच्या लोकांनी उचल खाल्लेली आहे. बलूच लोकांनी 71 ठिकाणी हल्ले केलेले आहेत आणि त्यांनी आत्ताच बातमी आली की त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय ध्वज उभारलेला आहे. त्यांनी स्वातंत्र्य घोषितच करून टाकलंय. ते म्हणले आम्हाला या पाकिस्तानात राहायचंच नाहीये. आणि पाकिस्तान सैन्य बलूच लोकांवरती आता हल्ले करायला तिथे गेले. त्यांनी गावाच्या गावं जाळून टाकली अशाही बातम्या आहेत. पण पाकिस्तान सैन्य तिथनं पळून जाण्याच्या मोडमध्ये ते लढणार नाहीये. त्या लढण्याची शक्यताच नाही. कारण आता काय झालंय त्या सैनिकांचे नातेवाईक जे या किराणाच्या आजूबाजूला राहतात, त्यांनी सैनिकांना सांगितलंय की अहो इथे आम्हाला प्रॉब्लेम झालाय. आम्हाला रेडिएशन सिकनेस म्हणजे कॅन्सर आणि मृत्यू, दुसरं काही नाही. तिथल्या एका खेडूताची अशी प्रतिक्रिया आली, आमच्याकडे जगायला पैसे नाही आहेत. कॅन्सरची ट्रीटमेंट आम्ही कुठनं करणार? सरकारने आम्हाला काही ट्रीट केलं तर? पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांची अजिबात काळजी करत नाही. त्यामुळे ते ट्रीट वगैरे करणार नाही. या सगळ्याचा एक परिणाम आणखीन असा झाला, की हे जे हल्ले केले गेले ते भारताच्या आदमपूर एअरबेसवरनं केले गेले. आदमपूरचा विमानतळ जो एअरफोर्सचा आहे पंजाबात, तिथून हे हल्ले केले गेले. पंतप्रधान मोदी मुद्दाम काल आदमपूरला जाऊन त्या सगळ्यांचं अभिनंदन करून आले. याच्यावरनं आपल्याला हळूहळू लक्षात येतं की हे हल्ले भारताने केलेले आहेत. भारताने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. किराणा हिलचा हल्ला कसा झाला हे आपल्याला कळलं तर आपल्याला याचा अर्थ कळेल. किराणा हिलमध्ये मी म्हटलं असं 45 फूट जाड काँक्रीटच्या भिंती होत्या. त्याच्या आतमध्ये हे सगळे अण्वस्त्र ठेवलेली होती. तर पहिल्यांदा त्या भिंती फोडणं आवश्यक होतं. ब्रह्मोस मिसाईलनी त्या भिंती फोडल्या आणि त्याच भोकातून स्पाइस 2000 हा जो बॉम्ब आहे, ज्याला बंकर बस्टर बॉम्ब म्हणतात, जो इस्रायलकडनं आपण घेतलेला आहे. बालाकोटलाही तोच बॉम्ब आपण वापरला होता. तो टाकून म्हणजे विमानाचं त्यांचं प्रिसिजन किती आहे, त्यांना किती अचूक वेध घेता येतोय हे आपल्याला लक्षात येतं, की आधी तर टेकडीला एक भोग पाडायचं, जिथे बंकर असेल, जिथे ते अण्वस्त्र साठवली असतील त्याला भोग पाडलं आणि त्याच भोगातनं दुसरा बॉम्ब टाकला आणि सबंध उद्ध्वस्त करून टाकलं. पाकिस्तानची अण्वस्त्रच उद्ध्वस्त झाली आहेत. ती उद्ध्वस्त झाल्यामुळे रेडिएशन वाढलेलं आहे आणि एकूण तो देश आता गुडघे टेकायच्या नाही, रांगायच्याच मोडमध्ये आलेला आहे. तरी अजून छुटपुट हल्ले ते करत असतात. पण त्या हल्ल्यांकरता पंतप्रधान मोदींनी सांगितलंय, गोली का जवाब गोले से दिया जाएगा. तुम्ही एक गोळी मारली, आम्ही एक तोफेचा गोळा तुम्हाला मारू. त्याची आता व्हिडिओज बरेच आलेले आहेत. पाकिस्तानच्या चौक्या नियंत्रण रेषेवरच्या उद्ध्वस्त करतोय आपण, गोळे मारून उद्ध्वस्त करतोय, ब्राह्मोस मारून आपण पाकिस्तानला त्रास देतोय आणि सगळ्या बाजूनी भारताची चढती कमान आहे. आणि पंतप्रधान मोदींनी जे आदमपूरला भाषण केलं, त्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे आता इथून पुढे पाकिस्तानचा कुठलाही आतंकी हल्ला झाला तर पाकिस्तानने युद्ध पुकारलंय असं समजून आम्ही त्यांच्यावर हल्ले करू. कारण तुमचे सैनिक आणि तुमचे दहशतवादी याच्यात फरकच नाहीये. दहशतवाद्यांच्या जनाज्याकरता, अंत्ययात्रेकरता तुमचे सेनाचे अधिकारी उभे राहतात. दहशतवाद्यांच्या शवपेटीला तुम्ही पाकिस्तानचा ध्वज गुंडाळता. म्हणजे तुमचे सैनिकच दहशतवादी आहेत आणि दहशतवादीच तुमचे सैनिक आहेत. आजच अमेरिकेच्या संसदेमध्ये एक बिल आलेलं आहे की पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा. मोदीच्या विरुद्ध डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं होतं मी मध्यस्थी करणार आहे वगैरे वगैरे, खूप बडबड त्यांनी केली आणि एक लगेच मेसेजही पाठवला, मी मध्यस्थी केली, त्याचा उपयोग झाला. पुन्हा युद्धविराम तुटल्यानंतर त्यांनी गप्प झालेला आहे, तो मध्यस्थ वगैरे काही सांगत नाहीये. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आपापसात करून घ्या, अमेरिकेला याच्यात पडायचं कारण नाही, हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही तेच सांगत होतो सुरुवातीपासून, तुम्ही मध्ये मुळी येऊच नका, आम्हाला काय करायचं ते आम्ही या पाकिस्तान्यांना बरोबर ओळखतो. ते तुम्हाला शेंड्या लावतात की आम्ही युद्धविराम करतो, युद्धबंदी करू वगैरे, प्रत्यक्षात ते तसं करत नाहीत. त्यांना ठोकतच राहिलं पाहिजे, तरच ते त्यांच्या अवकातीत राहतात. तो पहिला मुद्दा न्यू नॉर्मलचा. दुसरा द्विपक्षीय समझोता. आम्ही तो भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र खात्याने एक प्रेस कॉन्फरन्स केली. त्याच्यात सांगितलं की भारत पाकिस्तानातले सर्व मुद्दे आम्ही आपापसात सोडवणार आहोत. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. ही चपराक अमेरिकेला होती, चीनलाही होती, कारण चीनही मध्यस्थी करायला आला होता. S-400 आदमपूर एअरबेस या दोन्ही ठिकाणी पाकिस्तानच्या मीडियामध्ये असं आलं होतं की S-400 आणि आदमपूर दोन्ही आम्ही उद्ध्वस्त केले. म्हणून नरेंद्र मोदी मुद्दाम आदमपूरला गेले, तिथले व्हिडिओ घेतले गेले. आदमपूर एअरपोर्ट व्यवस्थित आहे, एअरफोर्स बेस व्यवस्थित आहे आणि S-400 सुद्धा तिथे अभिमानाने उभे आहेत. आणखीन एक मुद्दा जो सांगितला की ऑपरेशन सिंदूर हे थांबलेलं नाहीये, हे चालूच राहील. जेव्हा जेव्हा तुम्ही दहशतवादी हल्ले कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही जराही हालचाल केली, आम्ही तुम्हाला ठोकणार आहोत. आपले 12 इस्रोचे सॅटेलाईट पाकिस्तान भारत सीमेवरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. जराही काही त्यांच्याकडनं घडलं की लगेच आपल्याला कळतं आणि आपण त्याच्या विरुद्ध प्रचंड मोठा प्रतिहल्ला करतो. आणि शेवटचा पॉईंट नरेंद्र मोदींनी सांगितला, आतापर्यंत पाकिस्तान आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, हम एटमी मुल्क आहे असं सांगून भारताला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होते.
आधीचे मनमोहन सिंग ब्लॅकमेल झाले होते, परंतु नरेंद्र मोदी सरकार हे समर्थ सरकार आहे. हा ब्लॅकमेल चालायचा नाही. हा गर्भित इशारा होता, की तुमची अण्वस्त्रसुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत. कबूल केलेलं नाही आपण ते, आपण केला हल्ला म्हणून, पण अण्वस्त्रही उद्ध्वस्त झाली आहेत. तुम्ही ब्लॅकमेल कशाच्या जोरावर कराल? या विषयावर मी काल एक मोठं 1.25 तासाचं YouTubeवरती भाषण दिलेलं आहे. त्या भाषणाची लिंक याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आम्ही ते भाषण आपल्या लिंकवरती लावणार आहोत. महा-MTBच्या लिंकवर. आपल्याला ते सुद्धा पाहता येईल. त्यात बऱ्याच गोष्टी मी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. तेव्हा भारताची चढती कमान आहे. भारत हे चकमक जिंकलेलं आहे आणि पाकिस्तानला अजून धारेवर धरलेलं आहे. पाकिस्तानला त्याच्यातनं सुटका नाही आहे. $4 अब्ज खर्च त्याच्या डोसक्यावर बसलेला आहे. पैसे त्यांच्याकडे नाही आहेत. लोकं आता आतमध्ये आंदोलन करण्याच्या मोडमध्ये आहेत. सैन्यावरती ते हल्ले करायला लागलेत, की तुम्ही नुसते आमचे पैसे खाल्ले आणि मजेत राहिला. तुम्हाला कशाचंही रक्षण करता आलं नाही. स्वतःचे रडार वाचवता आले नाही. स्वतःचा अण्वशस्त्रांचा साठा वाचवता आला नाही. तुम्ही नुसते बडबड करणारं सैन्य आहे. असं सैन्य आम्हाला नको. मुनीरच्या सुद्धा मागे आता बहुतेक जनता लागेल आणि मुनीरलाही काही दिवसांनी फाशी दिली जाईल, असा अंदाज आहे. ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला आवडला व्हिडिओ तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. जय हिंद.